नेट गेलो होतं ते पाहिले होते, ते म्यूट झाला होता माईक त्याच्यामुळे. परत पहिले पण सुरू करायची. उपयोजित इतिहास. टोटल 5 मुद्दे याच्यात. पहिला मुद्दा आहे उपयोजित इतिहास म्हणजे काय. उपयोजित इतिहास या संज्ञेसाठी जाण्यासाठी इतिहास म्हणजे पब्लिक हिस्टरी असा पर्यायी शब्द प्रयोग प्रचारात आहे. भूतकाळातील घटनासंबंधीचे जे ज्ञान इतिहासाद्वारे प्राप्त होते त्याचा उपयोग वर्तमान आणि भविष्यकाळात सर्व लोकांना कसा होईल याचा विचार उपयोजित इतिहास या विषयाद्वारे केला जातो. वर्तमानातील सामाजिक आव्हानांवर उपाययोजना करणे, सामाजिक उपयुक्ततेचे निर्णय घेणे यांसारख्या गोष्टींसाठी पूर्वी होऊन गेलेल्या घटनांचे विश्लेषण दिशादर्शक ठरते. त्यासाठी इतिहासाचे ज्ञान आवश्यक असते. यानंतर उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रात केवळ तज्ज्ञ व्यक्तींचाच नव्हे तर सर्वसामान्य लोकांचा विविध अंगाने सहभाग असू शकतो. संग्रहालये, प्राचीन स्थळे यांना भेट देणारे पर्यटक, नात्याने त्यांचा सहभाग महत्त्वाचा असतो. पर्यटनामुळे लोकांमध्ये इतिहासासंबंधीची आवड वाढीस लागते. समाजामनामध्ये इतिहासाची जाणीव निर्माण होते. तसेच त्यांच्या स्वतःच्या शहरात किंवा गावात असणाऱ्या प्राचीन स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये ते सहभागी होऊ शकतात. त्यानंतर आहे उपयोजित इतिहास आणि विविध विषयांमधील संशोधन. हे दुसरा मुद्दा आहे. इतिहास भूतकाळात घडून गेलेल्या घटनांशी संबंधित असतो. वर्तमानात दिसणाऱ्या मानवी जीवनाशी घडण ही त्या घटनांवरच आधारलेली असते. या घटना राजकारण, सामाजिक, धार्मिक, संघटन, तत्त्वज्ञान आणि तंत्रज्ञान आणि विज्ञान यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये घडलेल्या असतात. प्रत्येक क्षेत्रातील ज्ञानसंचयाचा स्वतंत्र इतिहास असतो. त्या क्षेत्रातील पुढील वाटचालीची दिशा या ज्ञानसंचयाच्या स्थितीवर अवलंबून असते. त्या अनुषंगाने अनेक विषयांच्या संशोधनात इतिहासाची संशोधन पद्धती उपयुक्त ठरते. उदाहरणार्थ तत्त्वज्ञान. विविध विचारसरणीचा उगम, त्यामागील वैचारिक परंपरा आणि त्या विचारसरणीच्या वाटचालीचे इतिहास समजून घेणे यासाठी तत्त्वज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. तत्त्वज्ञान समजून घेताना ते तत्त्वज्ञान ज्या भाषेतून व्यक्त झाले त्या भाषेच्या इतिहासाचा उपयोग होतो. त्यानंतर आहे विज्ञान. वैज्ञानिक शोध आणि सिद्धांत यांचा कालक्रम आणि त्या शोधांमागे परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी विज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. गरज ही शोधाची जननी असते असे म्हटले जाते. अनेकदा वैज्ञानिक शोध हे मानवी गरजांची पूर्ती आणि जिज्ञासेचे समाधान करण्याच्या प्रयत्नातून लागलेले असतात. त्यासाठी आधी अस्तित्वात असलेले वैज्ञानिक ज्ञानाचा उपयोग केला जातो. या शोधांमागील कालक्रम समजून घेण्यासाठी विज्ञानाचे इतिहासाचे ज्ञान पडते. त्यानंतर आहे तंत्रज्ञान. कृषी उत्पादन, वस्तूंचे उत्पादन, स्थापत्य, अभियांत्रिकी इत्यादींमध्ये होत गेलेले बदल आणि त्यामागील परंपरेची साखळी समजावून घेणे यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. वैज्ञानिक शोध आणि तंत्रज्ञानातील प्रगती परस्परावलंबी असतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या वाटचाली दगडी हत्यारे घडवण्यापासून ते कृषी उत्पादनाच्या विकासापर्यंत त्याला समजलेले विज्ञान आणि त्यावर आधारलेले तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे होते. पुढे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्पादन प्रक्रियांचे यांत्रिकीकरण होत गेले. ते कसे होत गेले, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसे नेहमीच एकमेकांवर अवलंबून असतात हे समजण्यासाठी तंत्रज्ञानाचा इतिहास समजावा लागतो. पुढचा आहे चौथा उद्योगधंदे आणि व्यापार. उद्योगधंदे आणि व्यापार यामुळे मानवी समाजांमधील परस्पर व्यवहाराचे क्षेत्र विस्तारते. त्यामुळे सांस्कृतिक संबंधांची जाळी सतत विकसित असते. उद्योगधंदे आणि व्यापाराच्या व्यवस्थापनाचाही हा भाग असतो. त्यांचे इतिहास समजावून घेणे महत्त्वाचे असते. बाजार आणि व्यापार यांचे स्वरूप बदलत गेले. या सर्वांमागील मानवी नात्यांचे स्वरूप आणि समाजरचना बदलत गेली. आज सर्व प्रमाण समजण्यासाठी सांस्कृतिक घडण, सामाजिक रचना, आर्थिक व्यवस्था इत्यादीचे इतिहास अभ्यासावा लागतो. त्यानंतर व्यवस्थापन शास्त्र. उत्पादनाची संसाधने, मनुष्यबळ आणि उत्पादनाच्या विविध प्रक्रिया, बाजार आणि विक्री यांच्या व्यवस्थापनाच्या साखळी, त्या संबंधातील भूतकालीन यंत्रणा कशा होत्या हे समजावून घेणे आवश्यक असते.
या साखळीत गुंतलेल्या विविध स्तरांवरील लोकांची परंपरागत मानसिकता समजावून घेण्यासाठी या सर्वांचा डोलारा ज्या वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक संस्थांच्या संघटनावर अवलंबून असतो यांचा इतिहास समजला तर वर्तमानात विविध पातळ्यांवर व्यवस्थापन करणे सोपे होते. यानंतर कला. विविध कला क्षेत्रामध्ये अभिव्यक्ती व त्यामागील वैचारिक भावनिक सांस्कृतिक परंपरांच्या आधाराने केलेल्या कलांचा विकास समजावून घेणे महत्त्वाचे असते. कोणत्याही कलाविष्काराचे मर्म, कलाकृतीच्या निर्मितीची मानसिकता आणि विशिष्ट कलाशैलीच्या विकासाचा क्रम सांस्कृतिक इतिहासाच्या अभ्यासाद्वारे समजू शकतो. त्यानंतर मानव ज्ञानशाखा. इतिहास, पुरातत्व, समाजशास्त्र, मानवशास्त्र आणि राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र यासारख्या ज्ञानशाखांचा उगम आणि विकास यांचा इतिहास समजावून घेणे हे या ज्ञानशाखाचे अभ्यासाचे आवश्यक भाग आहे. तत्त्वज्ञान ही विज्ञान आणि इतर सर्व ज्ञानशाखांची जननी मानली जाते. वैश्विक पसारा आणि मानवाचे त्यातील अस्तित्व यांचा परस्पर संबंध समजून घेण्याच्या जिज्ञासेतून जगभरातील सर्वच मानवी समाजांमध्ये त्या संबंधाची अनुमाने लोक बांधू लागले. त्यातून जगाच्या उत्पत्ती संबंधीच्या कथा, सृष्टीचक्र आणि मानवी जीवनासंबंधीचे मिथके, देवदेवतांसंबंधीची कल्पना आणि देवदेवतांना प्रसन्न करण्यासाठी केलेली विधी, त्यासंबंधीचे तात्विक विवेचन यांचा विकास झाला. आता प्राचीन लोकांनी केलेल्या या गोष्टींविषयी विचारात तत्त्वज्ञानाची बीजे आहेत. इथे उल्लेख केलेल्या मानवीय शाखातील विविध शाखांच्या विकासाला तत्त्वज्ञानातील सिद्धांताचा पाया आहे. इतिहासाच्या आधारे या वाटचालीचे आकलन होऊ शकते. त्यानंतर हा तिसरा मुद्दा आहे उपयोजित इतिहास आणि वर्तमान काळ. इतिहासाचा दैनंदिन व्यवहारामध्ये उपयोग काय असा प्रश्न नेहमी विचारला जातो. उपयोजित इतिहास म्हणजे काय या प्रश्नाला उत्तरात वरील प्रश्नांचे उत्तरही आपल्याला मिळते. भूतकाळात मृत आणि अमृत स्वरूपातील अनेक अवशेष वर्तमान काळात अस्तित्वात असतात. त्यांच्याबद्दल आपल्या मनात कुतूहल असते, आत्मीयता असते. त्यांच्या अस्तित्वाचा इतिहास आपल्याला समजावून घ्यावासा वाटतो, कारण ते आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृतींचे, परंपरांचे अवशेष असतात. तो आपला सांस्कृतिक वारसा असतो, ती आपली ओळख असते. त्याचे इतिहासाचे ज्ञान आपल्याला आपल्या उगमाकडे घेऊन जाणारे असते. त्यामागे तो सांस्कृतिक वारसा आपल्या आणि पुढील पिढ्यांच्या हितासाठी दीर्घकाळ जतन करण्याची, त्यांचे संवर्धन करण्याची आवश्यकता निर्माण होते. उपयोजित इतिहासाच्या आधारे मृत आणि अमृत स्वरूपातील सांस्कृतिक वारशाचे जतन आणि संवर्धन करता येते. त्यामुळे व्यवसायाच्या अनेक संधी निर्माण होतात. थोडक्यात सांगायचे म्हणजे इतिहासाच्या आधारे वर्तमान काळाचे यथायोग्य आकलन आणि भविष्यकाळासाठी दिशादर्शक असे उपयोजित इतिहासाचे वर्णन करता येईल. त्यानंतर चौथा मुद्दा आहे सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन. सांस्कृतिक वारसा हा मानवनिर्मित असतो. तो मृत आणि अमृत अशा दोन प्रकारचा असतो. मृत सांस्कृतिक वारसा या प्रकारात प्राचीन स्थळे, वस्तू, हस्तलिखिते, शिल्पे, चित्रे इत्यादींचा समावेश होतो. त्यानंतर अमृत सांस्कृतिक वारसा या प्रकारात पुढील गोष्टीचा समावेश होतो. मौखिक परंपरा आणि त्यासाठी उपयोगात आणली जाणारी भाषा, पारंपरिक ज्ञान, सण समारंभ साजरे करण्याची सामाजिक पद्धती आणि धार्मिक विधी, कला सादरी करण्याच्या पद्धती, विशिष्ट पारंपरिक कौशल्ये, अशा परंपरा पद्धती, कौशल्ये इत्यादींचे प्रतिनिधित्व करणारे समूह गट. यानंतर आहे नैसर्गिक वारसा. निसर्गातील जैवविविधतेचा विचार नैसर्गिक वारशाच्या संकल्पनेतून केलेला आहे. त्यामध्ये पुढील गोष्टींचा समावेश होतो. प्राणी, वनस्पती आणि त्यांच्या अस्तित्वासाठी आवश्यक असणाऱ्या परिसंस्था आणि भूरचनात्मक वैशिष्ट्ये. पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी आपल्या वारशाचे जतन होणे आवश्यक आहे. नामशेष होणाऱ्या वाटेवर असलेल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन व्हावे या हेतूने युनेस्को या जागतिक संघटनेने काही दिशादर्शक तत्त्वे जाहीर केलेली आहेत. त्या दिशादर्शक तत्त्वांच्या आधाराने जागतिक वारशाचे पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी जाहीर केली जाते. त्यानंतर भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेली परंपरा हा एक
2 तक्ते दिलेले आपल्याला. त्यानंतर युनेस्कोच्या जागतिक नैसर्गिक वारशाच्या यादीत पश्चिम घाटाचा समावेश 2012 केला गेला आहे. सातारा जिल्ह्यातील कास पठार पश्चिम घाट रंगांमध्येच आहे आणि सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे व्यवस्थापन हे उपयोजित इतिहासाचे एक प्रमुख अंग आहे. या वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याचे बहुतांश काम भारत सरकारचे पुरातत्व खाते आणि भारतातील प्रत्येक राज्य शासनाच्या पुरातत्व खाते करत असतात. आता इंटॅक ही इंडियन नॅशनल ट्रस्ट फॉर आर्ट अँड कल्चरल हेरिटेज स्वयंसेवी संस्था या क्षेत्रात 1984 पासून कार्यरत आहे. सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाच्या स्थळांच्या जतन आणि संवर्धनाच्या प्रकल्पांमध्ये अनेक विषयांतील तत्त्वांचा सहभाग आवश्यक असतो. त्या सर्वांमध्ये संबंधित स्थळांच्या सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, इतिहासाची जाणीव निर्माण करण्याचे काम उपयोजित इतिहासाद्वारे करता येते. त्यामध्ये पहिला असतो प्रकल्पांतर्गत वारसा स्थळाचे मूळ स्वरूप न बदलता जतन आणि संवर्धनाचे कामे करणे शक्य होते. दुसरा आहे स्थानिक समाजाची घडण आणि मानसिकता त्यांच्यापुढे असणारी वर्तमानातील विविध आव्हाने, स्थानिक लोकांच्या अपेक्षा यांचा आढावा घेता येतो. आणि सांस्कृतिक वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन करत असताना स्थानिक लोकांच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत यासाठी करावे लागणारे उपाययोजनांचे नियोजन करता येते आणि स्थानिक लोकांना त्या प्रकल्पात सामील करून घेता येते. स्थानिक लोकांच्या परंपरागत कौशल्यांना प्रोत्साहन देऊ शकतील अशा उद्योग व्यवसायांना चालना मिळावी यासाठी पद्धतशीर नियोजन करणे शक्य होते. त्यानंतर 5वा मुद्दा आणि शेवटचा मुद्दा आहे संबंधित व्यावसायिक क्षेत्रे. पुढे उल्लेख केलेल्या क्षेत्रांशी संबंधित कायदेशीर नियम आणि सार्वजनिक धोरणे ठरवण्यासाठी इतिहासाचे ज्ञान पूरक ठरते. संग्रहालय आणि अभिलेखागार. दुसरा आहे ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन. तिसरा आहे पर्यटन आणि आतिथ्य. चौथा आहे मनोरंजन आणि संपर्क माध्यमे. माहीत आहे का ते तुम्ही नंतर वाचायचं, मी नाही वाचणार. त्यानंतर यातील प्रत्येक क्षेत्राचे व्यवस्थापनासाठी विशेष कौशल्य प्राप्त असलेल्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ स्थापत्य विशारद, अभियंता, इतिहासकार, पुरातत्व संग्रहपाल, समाजशास्त्र, अभिलेखागार, व्यवस्थापक, कायदेतज्ञ, छायाचित्रण तज्ज्ञ इत्यादी. ही यादी एवढ्यावरच संपत नाही तर प्राचीन स्थळे, वास्तू आणि वस्तू यांचे ऐतिहासिक पार्श्वभूमीचे सर्व तज्ज्ञांना पुरेसे ज्ञान असणे आवश्यक असते. उपयोजित इतिहासाच्या क्षेत्रातील प्रकल्पांमुळे वर उल्लेख केलेल्या क्षेत्रांमध्ये व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध होऊ शकतात. या पाठामध्ये आपण पाहिले की उपयोजित इतिहास हे कार्यक्षेत्र लोकांमध्ये इतिहासासंबंधीचे प्रवर्तन कसे करता येईल, आपल्या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन करण्याविषयी समाजात जागृती कशी निर्माण करता येईल, त्यासाठी इतिहासाच्या ज्ञानाचा उपयोग कसा करता येईल, त्या अनुषंगाने व्यावसायिक कौशल्य आणि उद्योगिक व्यवसायांच्या क्षेत्रात वाढ कशी करता येईल इत्यादी गोष्टींचा विचार आणि नियोजन करण्याचे काम उपयोजित इतिहासामध्ये केला जातो. ऐतिहासिक आणि सार्वजनिक स्थळांचे विद्रुपीकरण होऊ नये, त्यांचे पुढील पिढ्यांच्या हितासाठी योग्यरित्या जतन संवर्धन व्हावे म्हणून हे आवश्यक आहे. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला सगळं पेजवर जायचं मागून. कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम याची स्थापना एशियाटिक सोसायटीतर्फे सन 1814 झाली. नॅथनियल व्हॅलिक हे डॅनिश वनस्पती शास्त्रज्ञ त्याचे संस्थापक आणि पहिले संग्रहपाल होते. इथे दिलेले संग्रहालयाचे छायाचित्र 1905 सालचे आहे. संग्रहालयाची कला, पुरातत्व आणि मानवशास्त्र असे 3 प्रमुख विभाग असून त्यांची संलग्न असलेले जतन, प्रकाशन, छायाचित्रण, प्रदर्शन, सादरीकरण, प्रतिकृती निर्मिती, प्रशिक्षण, ग्रंथालय सुरक्षा असे विभाग आहेत. त्यानंतर माहीत करून घ्या. अभिलेखागारांमध्ये महत्त्वाची जुनी कागदपत्रे, दप्तरे, जुनी चित्रपटे इत्यादी जतन करून ठेवली जातात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्लीमध्ये आहे. भारतातील प्रत्येक राज्याचे स्वतंत्र अभिलेखागार आहेत.
वैशिष्ट्यपूर्ण अभिलेखागार. पुण्यामध्ये नॅशनल फिल्म आर्काईव्ह राष्ट्रीय फिल्म संग्रहालय या संस्थेची मुख्य कचेरी आहे. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण खात्याच्या माध्यम विभाग म्हणून सन 1964 मध्ये त्याची स्थापना झाली. त्यामागे प्रमुख 3 उद्देश होते: भविष्यातील पिढ्यांसाठी दुर्मिळ भारतीय चित्रपटांचा शोध घेणे, ते मिळवणे आणि चित्रपटांच्या या वारशाचे जतन करणे. चित्रपटाशी संबंधित महत्त्वाच्या बाबींचे वर्गीकरण करणे, त्यांच्या कायमस्वरूपी नोंदी तयार करणे आणि संशोधन करणे. चित्रपट संस्कृतीच्या प्रसाराचे केंद्र प्रस्थापित करणे. जगातील सर्वात प्राचीन समजले जाणारे इसवी सन पूर्व 6वे शतक संग्रहालय मेसोपोटेमियातील ऊर या प्राचीन शहराचे उत्खनन करताना सापडले. हे उत्खनन ब्रिटिश पुरातत्व सर लिओनार्ड वुली यांनी 1922 ते 1934 या काळात केले होते. हे संग्रहालय ॲनी गॉल्डी नावाच्या मेसोपोटेमियातील राजकन्यांनी बांधले होते. ते स्वतः त्या संग्रहालयाचे संग्रहपाल म्हणून काम पाहत असे. या संग्रहालयात सापडलेल्या प्राचीन वस्तूंसोबत त्या वस्तूंचे सविस्तर वर्णन करणाऱ्या मातीच्या वटिका होत्या, म्हणजे क्ले टेबल्स होत्या. त्यानंतर पुरावस्तूंचे वर्णन करणाऱ्या मातीच्या वाटिका हे दाखवले चित्र. आणि भारतातील वारसास्थळे जिल्ह्यात जागतिक वारसास्थळे आणि सांस्कृतिक. आग्र्याचा किल्ला 1983 मध्ये आग्र्याचा किल्ला जागतिक वारसास्थळामध्ये भारतीय जागतिक वारसास्थळे सांस्कृतिक. 1983 मध्ये आग्र्याचा किल्ला आणि 1983 मध्ये अजिंठा लेणी पण, आणि 1983 मध्ये वेरूळ लेणी, 1983 मध्ये ताजमहल, 1984 मध्ये महाबलीपुरम येथील मंदिरे आणि कोणार्क सूर्य मंदिर हे पण 1984 मध्येच. त्यानंतर 1986 मध्ये गोव्यातील चर्चेस आणि कॉन्व्हेंट हे. त्यानंतर 1986 मध्येच फतेपूर सिक्री आणि हम्पी येथील वास्तुसंकुल हे पण 1986 मध्ये. त्यानंतर 86 मध्ये खजुराहो येथील मंदिरे आणि घारापुरी लेणी 1987 मध्ये. जागतिक वारसास्थळामध्ये म्हणजे सांस्कृतिक याच्यात जोडली गेली त्यांची नावे. त्यानंतर आहे भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यादीत समाविष्ट झालेल्या परंपरा. आता 2001 मध्ये कुट्टियट्टम ही केरळमध्ये संस्कृती नाट्य परंपरा आहे. त्यानंतर 2003 मध्ये वैदिक पठण परंपरा. 2005 मध्ये उत्तर भारतातील रामलीला सादरीकरण. 2009 मध्ये गढवाल येथील रमण्य धार्मिक उत्सव आणि विधिनाट्य. 2010 मध्ये राजस्थानचे कालबेलिया लोकसंगीत आणि लोकनृत्य. आणि 2010 मध्ये पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील छाऊ नृत्य. 2010 केरळातील मुडियेट्टू विधिनाट्य आणि नृत्यनाट्य. 2012 लडाख, जम्मू आणि काश्मीर येथील बौद्ध मंत्रपठणाची परंपरा. 2013 मध्ये मणिपूर येथील संकीर्तन परंपरा. आणि 2014 मध्ये पंजाबमधील ठठेरा जमातीची तांब्याची आणि पितळी भांडी बनवण्याची कला परंपरा. आणि 2016 मध्ये नवरोज आणि 2016 मध्येच योग. भारतातील जागतिक मौखिक आणि अमूर्त वारसा यांची यादी होती. त्यानंतर 1987 मध्ये एक संकट ही आपली यादी पूर्ण नाही झालेली. भारतातील जागतिक वारसास्थळे सांस्कृतिक याची पुढे पण दिलेले. 1987 मध्ये चोळ मंदिरे, तंजावरचे बृहदीश्वर मंदिर. 2004 मध्ये गंगेकोंड चोळेश्वरमचे बृहदीश्वर मंदिर आणि सुरमचे ऐरावतेश्वर मंदिर. त्यानंतर 1987 मध्ये पट्टकल येथील मंदिरे. त्यानंतर 1989 सांचीचा स्तूप. त्यानंतर 1993 मध्ये हुमायूनची कबर. त्यानंतर 1993 मध्ये कुतुब मिनार आणि परिसरातील वास्तू. त्यानंतर 1999 मध्ये दार्जिलिंग हिमालयन रेल्वे आणि नीलगिरी माउंटन आणि रेल्वे आणि द कालखन शिमला रेल्वे हे तिन्ही पण होते 1999 मध्ये.
त्यानंतर 2002मध्ये बोधगया येथील महाबोधी मंदिर आणि परिसर. 2003मध्ये भीमबेटका येथील शैलाश्रय. त्यानंतर 2004मध्ये चंपानेर पावागड पुरातत्वीय स्थळ. त्यानंतर 2004मध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई. 2007मध्ये लाल किल्ला दिल्ली. त्यानंतर 2010मध्ये जंतर मंतर जयपूर. 2013मध्ये राजस्थानमधील पर्वतीय किल्ले. 2014मध्ये गुजरातमधील पाटण येथील राणी की बाव. 2016मध्ये नालंदा महाविहार पुरातत्वीय स्थळ. 2016मध्ये चंदीगड येथील कॉपेटल कॉम्प्लेक्स. 2017मध्ये अहमदाबाद ऐतिहासिक शहर. त्यानंतर जाणून घ्या सांगितलं इथं जणांसाठी इतिहासाविषयी लोकांच्या मनात अनेक गैरसमज असतात. उदाहरणार्थ इतिहास हा विषय फक्त इतिहासकारांसाठी आणि इतिहास विषयाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी असतो. दैनंदिन जीवनात इतिहासासारख्या विषयाचा काही उपयोग नसतो. इतिहासासारख्या विषय आर्थिकदृष्ट्या उत्पादक क्षेत्रात जोडला जाऊ शकत नाही इत्यादी असे गैरसमजावर मात करत इतिहासाची नार लोकांच्या वर्तमानातील जीवन सारणीशी जोडणारे क्षेत्र म्हणजे जणांसाठी इतिहास. परदेशातील अनेक विद्यापीठांमध्ये जणांसाठी इतिहास या विषयातील अभ्यासक्रम शिकवले जातात. भारतात बंगळुरू येथे सृष्टी इन्स्टिट्यूट ऑफ आर्ट डिझाईन अँड टेक्नॉलॉजी या संस्थेत सेंटर ऑफ पब्लिक हिस्टरी हा स्वतंत्र विभाग आहे, तेथे या विषयातील प्रकल्प आणि संशोधनाचे काम चालते. उपयोजित इतिहास हा 3रा पाठ झालेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये याचं स्पष्टीकरण आणि स्वाध्याय. कोलकाता येथे असलेले इंडियन म्युझियम बघायचे आपल्याला कोलकाता येथे. कोलकाता म्यूजियम की इमेजेस. कोलकाता म्युझियम दिलं आहे. भारतीय संग्रहालय विकिपीडिया यामध्ये जनावरांची अवशेषे आणि हे आपल्या पुस्तकात हे चित्र छापलेले इथं होम इंडियन म्युझियम कोलकाता. तर हे खरं भारतीय कोलकाता म्युझियम इथलं चित्र.